फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप जानेवारी महिन्याचेच पैसे जमा झालेले नाहीत। त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। मागच्या वेळी डिसेंबरचा हप्ता देखील उशिरा आला होता। आता जानेवारीचा हप्ता देखील लांबणीवर गेला आहे। त्यानंतर आता फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल चर्चा सुरू आहे। जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडला आहे। जिल्हा परिषद निवडणुकीआधी पैसे जमा होण्याची शक्यता होती, मात्र हे पैसे काही जमा झाले नाहीत। त्यामुळे हे पैसे फेब्रुवारी महिन्यात येणार की लांबणीवर जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। याच सोबत हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का असाही प्रश्न विचारला जात आहे। दरम्यान यामध्ये सर्व महिलांना पैसे मिळणार नाहीत, फक्त काही महिलांनाच पैसे दिले जाणार आहेत। तर ते नेमके कोणत्या महिलांना या महिन्याचे पैसे मिळणार, व्हिडिओतून सविस्तर समजून घेऊ। लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी KYC पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। KYC पूर्ण करून निकषात बसणाऱ्या महिलांना पैसे दिले जाणार आहेत। त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, घरात 4 चाकी वाहन नसावे, या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच पैसे मिळणार आहेत। अनेक महिलांनी KYC मध्ये काही चुका केल्या आहेत, या चुका सुधारण्याची संधी देण्यात आली आहे। या चुका दुरुस्त झाल्यानंतर महिला व बाल विकास विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतरच इतर महिलांचा लाभ सुरू होईल। यासाठीची मुदत 31 मार्च पर्यंत आहे, म्हणजे KYC दुरुस्तीची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आली आहे। 31 मार्च पर्यंत ज्या महिलांनी KYC मधील चुका दुरुस्त केल्या त्यांचा लाभ पुन्हा एकदा सुरू केला जाणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।